एक मेंडेलियन क्रॉसेस पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांचे थँक्स म्हणावेसे वाटतात. आपण 2 दिवसापूर्वीच आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर्स झाले आणि त्याचं काल आपण सेलिब्रेशन केलं, जे लाईव्ह बऱ्याच स्टुडंट्सनी पाहिलं. तुमचा असाच प्रतिसाद मला मिळत राहिला तर नक्कीच आपल्या चॅनलला 1 मिलियनपर्यंत जाईल. आज आपण बघणार ते म्हणजे मेंडेलियन क्रॉसेस, जे 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना मेंडेलियन क्रॉसेस बघितलं तरी अवघड वाटतं, पण त्यात अवघड काही नाही, खूप सोपं लक्षात ठेवण्यासारखं. तुम्हाला माहिती आहे की मेंडलने जे क्रॉस केले, की जे एक्सपेरिमेंट केले ते पी प्लांटवर केले आणि मग ज्या वेळेस त्यांनी क्रॉसेस केले, जे काही त्याचे निष्कर्ष सांगितले, त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय यूज केलं तर पहिला आपण बघणार आहे तो म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. पहिला आहे तो मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस, मोनोचा अर्थ काय होतो रे? सिंगल. मोनो मीन्स सिंगल. आता पहिल्यांदा आपण काय बघूया याच्यामध्ये? मोनोहायब्रिड क्रॉस. मेंडल या सायंटिस्टनी पी प्लांटचे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतले होते. तुम्हाला माहिती आहे, टॉल, डॉर्फ, राऊंड सीड, व्रिंकल सीड, असे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणारे प्लांट घेतले होते. पण त्यांनी ज्यावेळेस क्रॉसेस केले त्यावेळेस ॲट अ टाइम ते 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचा स्टडी केला नाही. त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतली. कोणतीही एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घ्या. तुमच्या बुकमध्ये एक सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेली, ती म्हणजे हाईट ऑफ प्लांट. इथं आपण काय विचार करतोय? इथं सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एक सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतोय. आता ही कॅरेक्टर काय आहे रे? हाईट आहे. हाईट ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि कॉन्ट्रास्टिंग असं का म्हटलं गेलं तर हाईटमध्ये दोन आहेत, एक टॉल आणि एक डॉर्फ. बरोबर? टॉल आणि डॉर्फ. टॉलचा जिनोटाइप आपण काय म्हणणार आहे? कॅपिटल टी. डॉर्फचा स्मॉल टी. आता हे का आलं किंवा हे लेटर्स असे का वापरले गेले? हे सुरुवातीला मेंडल्सनी लेटर्स दिलेले नव्हते. काय झालं, ज्यावेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट केले, F1 जनरेशन त्यांना मिळालं, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की F1 जनरेशनमध्ये येणारे प्लांट सगळे काय आहेत? टॉल. आणि याच्यावरून मग त्यांनी 2 टर्म दिल्या, एक म्हणजे डॉमिनंट आणि एक म्हणजे रिसेसिव्ह. ते आपण पाहणार आहोत. बरोबर आहे? एकच स्टॉप. टॉल आणि डॉर्फ हे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतले. बरोबर आहे? मेंडलनी सांगितलं होतं की तुम्हाला माहिती आहे की एक जीन असतो, कोणताही कॅरेक्टर्स एक्सप्रेस करण्यासाठी एक जीन असतो आणि जीनचे किती अलिल्स असतात? 2 अलिल्स असतात. हे मेंडलनी सांगितलं होतं. मग ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस तुमच्या बुकमध्ये बघा मोनोहायब्रिड क्रॉसचा कसा लिहिलाय. पहिल्यांदा लिहिलंय पेरेंटल जनरेशन. बघा, लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिलं आहे पेरेंटल जनरेशन. मोनोहायब्रिड समजलं की तुम्हाला डायहायब्रिड सुद्धा समजणार आहे. पेरेंटल जनरेशन मध्ये म्हणजे आपण जे पेरेंट चूज करणार आहे, एक मेल पेरेंट असणार आहे, एक फिमेल पेरेंट असणार आहे. मग इथे पेरेंटल जनरेशन कशाने दाखवायचं? P1 दाखवायचं. कोणते 2 पेरेंट्स घेतले? एक टॉल प्लांट आहे आणि एक डॉर्फ प्लांट आहे. असं क्रॉस साईन देतोय म्हणजे आपण त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणतोय, पॉलिनेशन घडवून आणतोय. मग हे टॉल आणि डॉर्फ जे प्लांट आहे त्याचा जिनोटाइप काय दिलाय? इथे जिनोटाइप लिहिते. हा त्याचा ऍक्च्युली फिनोटाइप आहे बरं का. फिनोटाइपचा म्हणतोय आपण त्याला. ते प्लांट कसे आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत. फिनोटाइपचा अर्थ काय होतो? फिजिकल अपीअरन्स. म्हणजे ते कसे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतात त्याला आपण त्याचा काय म्हणतो? फिनोटाइप म्हणतो. मग एक प्लांट कसा आहे? टॉल आणि डॉर्फ आहे. याचा जिनोटाइप काय आहे? इथं लिहितोय कॅपिटल टी. इथं लिहितोय स्मॉल टी. ठीक आहे? प्रत्येक जीन्सचे हे 2 अलिल्स आहेत. ज्यावेळेस गॅमिट्स तयार होतात ते गॅमिट्स काय असणार आहेत? 2 गॅमिट्स असणार आहेत, एक कॅपिटल टी, दुसरा एक कॅपिटल टी. म्हणजे मियोसिस प्रोसेस ज्यावेळेस होते त्यावेळेस हे 2 गॅमिट्स सेपरेट होतात. इथं हे 2 गॅमिट्स सेपरेट होतात. आता तुमच्या बुकमध्ये हे 2 न लिहिता एकच लिहिले. एकच का लिहिलंय तर दोन्ही सुद्धा सारखेच आहेत. ह्या दोन्ही मधल्या एक गॅमिट आणि इकडचा एक गॅमिट फ्यूज होणार आहे. तुम्ही दोन्ही लिहिले तरी चालतील.
इथं होमोझायगस जीन्स आहेत, हे होमोझायगस अलेल्स आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि मग ज्या वेळेस त्यांचं क्रॉसिंग होतंय किंवा युनियन होतंय त्यावेळेस आपल्याला काय मिळतंय, कॅपिटल टी स्मॉल टी. इथं तुम्ही लिहायचं F1 जनरेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ F1 जनरेशन? फर्स्ट फिलर जनरेशन. पुस्तकामध्ये त्याचा लॉंग फॉर्म दिलाय. ठीक आहे, इट इज F1 जनरेशन. आणि ज्यावेळेस मेंडलनी हे एक्सपेरिमेंट केले त्यानंतर असं लक्षात आलं की घेताना दोन प्लांट घेतलेले आहेत, एक टॉल आहे एक डॉर्फ आहे. पण F1 जनरेशन मध्ये जे सगळे प्लांट आले 100% म्हणून आपण सगळे टोटली जे प्लांट आले ते कसे आले रे, टॉल आले. कसे आले, टॉल आले. मग इथं मेंडल्स वंडर झाले की असं कसं होऊ शकतं. घेताना आपण दोन पॅरेंट्स घेतले, एक टॉल आहे एक डॉर्फ आहे आणि 100% प्लांट सगळे टॉल आहेत. मग त्यांनी याच्याच थांबले नाही. त्यांनी थोडासा विचार केला की नक्की ह्याचे जे काही जीन्स असतील किंवा फॅक्टर त्यांनी नाव दिलं त्यावेळेस, हे जे फॅक्टर असतात ते गेले कुठं आणि गेले असेल तर ते कायमचे निघून गेले का, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडले. आणि मग पुन्हा त्यांनी काय केलं, हे जे हायब्रिड आहे, हायब्रिड म्हणते मी, हायब्रिड का म्हणते आता हे मी वरचं इरेज करत नाहीये कारण इथं पुन्हा आपल्याला बघायला लागणार आहे. एक टॉल प्लांट आहे एक डॉर्फ प्लांट आहे. ठीक आहे, आता जीनोटाइप पुसला गेला. इथे लिहिते कॅपिटल टी स्मॉल टी. आता F2 जनरेशनला काय केलं, F1 जनरेशन मध्ये आपल्याला काय मिळालं होतं तर कॅपिटल टी स्मॉल टी. हे सगळे काय होते रे, हायब्रिड होते. हे सुरुवातीला त्याने सांगितलं नाही हायब्रिड आहे, त्यालाही माहित नव्हतं हे हायब्रिड आहे. ज्या वेळेस ह्याचे दोन प्लांट मध्ये त्यांनी सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं, दोन जे आहेत, एक स्मॉल टी एक कॅपिटल टी स्मॉल टी, अशा दोन प्लांट मध्ये सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं, त्याला आपण F2 जनरेशन असं म्हणतोय. क्रॉसिंग घडवून आणल्यानंतर त्याचे रिझल्ट जे आले ते रिझल्ट आपण बघूया. आणि ते पुनेट स्क्वेअर मध्ये किंवा चेकर बोर्ड मध्ये लिहिलेले. इझी जात आहे. चेकर बोर्ड नाही समजला तर दुसरी मेथड अशी सुद्धा तुम्ही लिहू शकता. गॅमेट्स काय तयार होणार आहे, तिथं एक कॅपिटल टी असणार आहे, दुसरा स्मॉल टी असेल, एक कॅपिटल टी स्मॉल टी. आणि मग नेहमी क्रॉसिंग करत असताना मनात नंबरिंग द्यायचं 1 2 3 4. ओके, क्रॉसिंग करताना फर्स्ट थर्ड फोर्थ, थर्ड 2 थर्ड आणि 2 फोर्थ. क्रॉसिंग कसं करायचं, पहिला तिसरा लक्षात ठेवायचं, पहिला तिसरा पहिला चौथा, नंतर दुसरा तिसरा दुसरा चौथा. मग क्रॉसिंग कसं असणार आहे, कॅपिटल टी पहिला तिसऱ्याचं कॅपिटल टी, पहिल्या चौथ्याचं काय येणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी, दुसरा तिसऱ्याचं काय येणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि दुसऱ्या आणि चौथ्याचं येणार आहे स्मॉल टी. तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा ह्या पुनेट स्क्वेअर तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे चेकर बोर्ड, त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. बघा इकडे मेल गॅमेट्स लिहिले, इकडे फिमेल गॅमेट्स दिले. समजा आपण हे मेल पॅरेंट समजलं आणि इकडचा फिमेल पॅरेंट आहे, तर मेल पॅरेंटचे दोन गॅमेट कुठले कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेलचे कॅपिटल टी स्मॉल टी. आता मल्टिप्लिकेशन करा, लॅटिस मेथड सारखी इथे केलं चालते. कॅपिटल टी ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन कॅपिटल टी ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन कॅपिटल टी स्मॉल टी. पुन्हा स्मॉल टी कॅपिटल टी आहे पण लिहिताना नेहमी कॅपिटल टी स्मॉल टीच लिहायचं, स्मॉल टी नंतर लिहायचा स्मॉल टी. जो तुम्हाला इथं रिझल्ट मिळतोय तोच इथं रिझल्ट मिळतोय. ठीक आहे, जर हे समजत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हे जे रिझल्ट आले मेंडलला ज्यावेळेस F2 जनरेशन आलं, F2 जनरेशन मध्ये त्यांना त्याचे रिझल्ट मिळाले, त्यावेळेस त्यांना इथे दोन प्रकारचे प्लांट मिळाले. हे टॉल प्लांट होतं, हे सुद्धा टॉल प्लांट आहे, हे सुद्धा टॉल प्लांट आहे, आणि हे मात्र कसं झालं डॉर्फ प्लांट झालं. म्हणजे 100% F1 जनरेशन मध्ये सगळे हायब्रिड होते, 100% होते. बट इन F2 जनरेशन we have seen here 75% tall and 25% dwarf plant. ओके, 75% इथं टॉल प्लांट मिळाले आणि 25% डॉर्फ मिळाले. हा झाला त्याचा फिनोटायपिक रेशो दिसण्यावरून. मग मेंडल ज्या पद्धतीने कन्फ्युज झाले त्याचा आन्सर त्यांना इथे मिळालं, कारण F2 जनरेशन मध्ये त्यांना काय मिळाले डॉर्फ प्लांट मिळाले.
काय मिळाले, डॉर्फ प्लांट मिळाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा हे डॉर्फचे जीन्स इथं कुठंही गेलेले नव्हते, हायब्रिड मध्ये ते प्रेझेंट होते. डॉर्फ इथं प्रेझेंट आलाय याचा अर्थ ह्याचे जीन्स व्हॅनिश झालेले नाहीत. ते काय होत आहे, ते F1 हायब्रिड मध्ये जे आहे त्याच्यामध्ये असणार आहे, पण ते ह्या कॅपिटल टी कडून किंवा टॉलच्या जीन्स कडून काय झाले, सप्रेस झाले. ऍक्च्युली ते असतील असताना त्यांनी एक कन्क्लुजन काढलं की हा स्मॉल टी हा जीन्स असणार आहे, म्हणजे आहेच, पण त्यावेळेस त्यांनी कन्क्लुजन असं काढलं की स्मॉल टी चे काही 50% जीन्स टॉलचे असणार आहेत, 50% डॉर्फचे असणार आहेत. तरी सुद्धा डॉर्फचे का दिसले नसतील, तर टी हा जीन्स आहे, कॅपिटल टी हा जीन्स आहे टॉलचा, तो काय करत असणार आहे, ह्या स्मॉल टी ला सप्रेस करणार आहे, दाबून ठेवत असणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला डॉर्फच्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते दिसत नाहीये, पण पुन्हा F2 जनरेशन मध्ये आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक दिसतात. 75% टॉल मिळाले आणि 25% डॉर्फ मिळाले. बघा, म्हणजे ह्याचा फिनोटायपिक रेशो पुस्तकात तुमच्या खाली दिले बघा, फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो काय दिलाय, 3:1. 3:1 असं का म्हटलंय, तर आपण ही कंपॅरिझन 4 ची हिनी केलेली आहे. 4 पैकी 3 कसे आहेत रे, टॉल आहेत. आउट ऑफ 4 3 plants are tall and 1 plant is a dwarf. So phenotypic ratio of monohybrid cross, हे फक्त आपण monohybrid cross बघतोय आता. Phenotypic ratio of monohybrid cross is 3:1. पण जीनोटायपिक रेशो बघा, जीनोटायपिक रेशो कसा वेगळा आहे, तर इथे आपण बघू शकतो की इथे टॉल जरी हे प्लांट असतील, हा टॉल प्लांट आणि हा टॉल प्लांट, आपल्याला काय डिफरन्स दिसतोय, तर हे दोन्ही फिनोटायपिकली म्हणजे दिसताना जरी हे टॉल प्लांट दिसत असतील तरी याचा जीनोटाइप वेगळा आहे. ह्याचा जीनोटाइप सेम पेरेंट सारखा आहे, पेरेंटचा मूळ पेरेंट आपण घेतलो त्याच्यासारखा आहे, आणि ह्याचा जीनोटाइप आहे तो हायब्रिड सारखा आहे. म्हणजे फिनोटिपिकली जे तरी टॉल असतील तरी जीनोटिपिकली मात्र ते कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. मग जीनोटिपिकली बघूया आपण. इथे आला एक कॅपिटल टी, हा 1 आहे. 2 आहेत ते हायब्रिड आलेत. कसे आलेत, कॅपिटल टी स्मॉल टी आलेले आहेत, आणि 1 आलेले आहेत ते स्मॉल टी आलेले आहेत. त्याचा जीनोटायपिक रेशो आहे 1:2:1. लक्षात येतो. फिनोटायपिक रेशो काय आला याचा, 3:1. आणि जीनोटायपिक रेशो मोनोहायब्रिड क्रॉसचा किती आला, 1:2:1. पुन्हा ब्लॅकबोर्डवर लिहिते बघा मी, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, दिसण्यावरून काढलेला. दिसण्यावरून आपल्याला 2 प्रकारचे प्लांट मिळतात. 3 काय मिळतात, टॉल मिळतात, 1 डॉर्फ मिळते. म्हणजे 75% टॉल, 25% डॉर्फ. म्हणजे फिनोटायपिक रेशो आला 3:1. 3:1 कळालं, 3 टॉल 1 डॉर्फ. ठीक आहे. जीनोटायपिक रेशो काय आहे, 1:2:1. 1:2:1. हे 1 आहे ह्या टॉल साठी, कॅपिटल टी साठी. हे 2 आहे ह्या दोघांसाठी, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, हे हायब्रिड आहे. आणि हा जो 1 आहे तो कुणासाठी आहे, स्मॉल टी. बघा, हा कॅपिटल टी प्युअर प्लांट आहे, प्युअर डॉमिनंट प्लांट इथल्यासारखा. हा कसा आहे, प्युअर डॉर्फ आहे. म्हणजेच ओरिजिनल प्लांट आपल्याला F2 जनरेशन मध्ये मिळतात 1:1, आणि 2 रेशो आपल्याला काय मिळतो, हायब्रिड मिळतो. हे झालं मोनो हायब्रिड क्रॉस बद्दल. याच्यामध्ये रायटिंग करत असताना एका पाठोपाठ एक टर्म्स तुम्हाला लिहाव्या लागतात. पहिलं म्हणजे पॅरेंटल जनरेशन. बघा, एक सिरियल सांगते पॅरेंटल जनरेशन, ज्याला P1 जनरेशन असं म्हणतोय आपण. हे समज तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस समजायला सोपं आहे, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. P1 जनरेशन झालं, नंतर लिहायचा त्याचा फिनोटाइप. सिरियली कसं आहे प्रेझेंट करायचं बघा, फिनोटाइप नंतर जीनोटाइप नंतर F1 जनरेशन इथे गॅमिट्स येतील. गॅमिट्स नंतर F1 जनरेशन,
F1 जनरेशन नंतर तुम्ही F2 जनरेशन लिहिणार आहे. F2 जनरेशन झाले की तुम्हाला दोन रेशो लिहायचे आहेत, फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो. हे सगळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला सोडवायला आलं, इन मार्काला बऱ्याच वेळा क्वेश्चन पडतो, तुम्ही अशा पद्धतीनं लिहायचंय. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे डायहायब्रिड क्रॉसचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.